नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण राज्यघटनेतील तरतुदी आणि त्याचे मूळ स्रोत बघणार आहोत। तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये मसुदा समिती निर्माण झाली होती। या मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि संविधान लिहित असताना बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक देशाच्या संविधानाचा अभ्यास केलेला होता आणि वेगवेगळ्या देशातील संविधानातून काही तरतुदी आपल्या भारताच्या संविधानामध्ये घेण्यात आल्या। तर बघा मग आपण कोणत्या देशाकडून कोणती गोष्ट स्वीकारलेली आहे। संसदीय शासन पद्धती आपण इंग्लंड या देशाकडून स्वीकारलेली आहे। परीक्षेमध्ये प्रश्न येतो मार्गदर्शक तत्वे आपण कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहेत, त्याचं उत्तर आहे आयर्लंड। मूलभूत हक्क आपण अमेरिका या देशाकडून स्वीकारलेले आहेत। न्यायालयीन पुनर्विलोकन ही प्रक्रिया आपण अमेरिका या देशाकडून स्वीकारलेली आहे। संसदेचे संयुक्त अधिवेशन म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा यांची एकत्रित बैठक जी तरतूद आहे ती आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे। परीक्षेमध्ये प्रश्न येतो की संसदेचे संयुक्त अधिवेशन ही तरतूद भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे, तर ही तरतूद आपण ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतलेली आहे। शेषाधिकार आपण कॅनडा या देशाकडून घेतलेले आहेत। भारताच्या संविधानामध्ये 3 सूची आहेत, एक केंद्र सूची, दुसरी राज्य सूची आणि तिसरी समवर्ती सूची। तुम्हाला माहिती आहे की केंद्र सूचीतील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला म्हणजे संसदेला आहे। दुसरी गोष्ट, राज्य सूचीतील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार हा विधिमंडळाला आहे, राज्यांच्या सरकारांना आहे। आणि तिसरी सूची जी आहे समवर्ती सूची, यावरती कायदा करण्याचा अधिकार संसदेला आणि विधिमंडळ दोघांनाही आहे। परंतु काही असे विषय आहेत की जे केंद्र सूचीमध्ये सुद्धा नाही, राज्य सूचीमध्ये सुद्धा नाही आणि समवर्ती सूचीमध्ये सुद्धा नाहीत। असे जे विषय आहेत या विषयांना शेषाधिकार असे म्हणतात आणि या तीनही सूच्यांमध्ये जे विषय नाहीत यांच्यावरती कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला आहे आणि ही तरतूद आपण कॅनडा या देशाकडून घेतलेली आहे। घटना दुरुस्तीची प्रक्रिया आपण दक्षिण आफ्रिका या देशाकडून घेतलेली आहे। आणीबाणीची तरतूद आपण जर्मनी या देशाकडून घेतलेली आहे। तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये 3 प्रकारची आणीबाणी लागते, राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी। सगळ्यात मजेशीर गोष्ट अशी आहे आणि महत्वाची गोष्ट आहे की जी भारतामध्ये घडलेली आहे की आजपर्यंत भारतामध्ये आर्थिक आणीबाणी लागलेली नाही आणि ती कधीही लागू नाही। ठीक आहे, तर आता बघा आपण मूलभूत कर्तव्य रशिया या देशाकडून घेतलेले आहेत। त्यानंतर स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्व आपण फ्रान्स या देशाकडून घेतलेली आहे। परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही सर्व परीक्षेत येणारी मुद्दे आहेत। सर्व विद्यार्थ्यांनी हे पाठ करायचे आणि परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर सोडवायचं आहे। धन्यवाद, जय हिंद।